हॅलो, गुड मॉर्निंग. हां, तर बघा आता आपण मागच्या तासाला पेरिमीटर पाहिलं. पेरिमीटरवरचे ते 4 एक्झाम्पल्स तुम्हाला सुटले असतील आणि त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 45 म्हणजे रोड, बागेतला रोड किंवा बागेच्या बाजूने असणारा रोड, मैदानाच्या बाजूचा रोड, त्याचं एरिया काढणं, त्याच्यानंतर त्याच्यात पेवर्स बसवणं, हेही सुद्धा एक्झाम्पल्स तुम्हाला समजले असतील. असं गृहीत धरून मी आता थोडंसं पुढं चाललो आहे. एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल. त्या एरिया ऑफ ट्रायंगलकडे चालू आहे. एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल लक्षात घ्या. एरिया ऑफ ट्रायंगल पाहत असताना अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे तो म्हणजे पहिल्यांदा त्याचा फॉर्म्युला काय आहे. त्याचा फॉर्म्युला अतिशय सोपा आहे. तुम्ही तो गेल्या वर्षी पाहिला. काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. हा तुम्हाला गेल्या वर्षी झालेला आहे. गेल्या वर्षी तुमचं 6वी मध्ये हा फॉर्म्युला कसा आला याचा तुम्हाला अभ्यास झालेला आहे. आलं लक्षात. फक्त आता त्याच्यावर काही उदाहरणं सोडवायची आणि एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल असू द्या नाही तर काही असू द्या. आता राईट अँगल ट्रायंगल जरी असला लक्षात घ्या. समजा हा राईट अँगल ट्रायंगल असला, राईट अँगल ट्रायंगल असं झालं. हा बेस आहे त्याला. हा बेस आहे ज्याच्यावर ट्रायंगल उभा आहे त्याला आपण बेस म्हणतो. बरोबर आहे. आणि हाईट बेस पासून ते वरच्या व्हर्टेक्स पर्यंत जे असते ते हाईट असते. आणि नेमकी हाईट कुठे आता ही साईड आहे तिथे हाईट आहे म्हणजे हाईट लक्षात घ्या ही हाईट आहे. ही हाईट आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात येते आपल्याला की हे दोन्ही ज्या गोष्टी आहेत हाईट आणि बेस, ह्या दोन्ही गोष्टी अशा आहेत की ह्या दोन्ही साईड्स ह्या राईट अँगल करणार आहे. 90 अंशाचा कोन करणार आहे. त्या दोन बाजू आहेत. त्यामुळे थोडासा फॉर्म्युल्यामध्ये चेंज काय झालं आहे. बेस अँड हाईट याच्याऐवजी काय म्हणले द मल्टिप्लिकेशन ऑफ द दोज साइड्स हुज मेक द राईट अँगल. किंवा दुसरं काय म्हणले प्रॉडक्ट ऑफ साइड्स फॉर्मिंग द राईट अँगल. प्रॉडक्ट ऑफ द साइड्स फॉर्मिंग द राईट अँगल एवढं म्हणलं. लक्षात घ्या. म्हणजे ज्या दोन साइड्समुळं राईट अँगल तयार होतोय त्या दोन साइडच्या लांबींचा गुणाकार. प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार. एवढाच फरक फक्त त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये पडू द्या. काय हरकत नाही. तर आपण याच्यावर एखादं उदाहरणाचं एक्झाम्पल घेऊ. आपल्याला काय करायचं एक्झाम्पल सोडवायचं. बघ. इफ द साइड्स दॅट फॉर्म द राईट अँगल ऑफ अ ट्रायंगल आर 3.5 सेंटीमीटर अँड 4.2 सेंटीमीटर. काय काय 3.5 सेंटीमीटर अँड 4.2 सेंटीमीटर लॉंग. लक्षात घ्या. म्हणजे ज्या दोन साइड्समुळं राईट अँगल फॉर्म होतोय तयार होतोय त्या दोन साइडची आपल्याला लांबी दिलेली. ओके. फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल. फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल. तर आपल्याला त्या ट्रायंगलचा एरिया काढायचा. मग कसं काढणार. उत्तर असं आहे एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 प्रॉडक्ट ऑफ दॅट दोन साइड्स. ओके. किंवा त्याला बेस इंटू हाईट म्हणलं तरी चालेल. बेस इंटू हाईट. ओके. 1/2 काय 3.5 मल्टिप्लाय बाय 4.2. त्याचं कॅल्क्युलेशन करायचं. हे बाजूला बे एक बे दोन्ही 4 बे एक बे म्हणजे काय आलं 3.5 मल्टिप्लाय बाय 2.1. आलं लक्षात. आणि याचा गुणाकार केला. लक्षात घ्या. गुणाकार करायला हेच अवघड जातं मुलांना. 3.5 आणि 2.1 पहिले नंतर आपण हे नंतर देऊ. काय दिसतंय का बघा. हा गुणाकार दिसत नाही तुम्हाला. हा गुणाकार त्याचे डेसिमल पॉईंट नंतर घेऊ. 5 एक एक म्हणून 5 1 5 3 1 3 0 5 2 10 4 1 3 2 6 आणि 7 किती आले 5 3 7. ओके. आता इथं पण डेसिमल पॉईंट आणि इथं पण डेसिमल पॉईंट आहे की नाही. गुणाकार करताना आपण काय करतो दोन डेसिमल पॉईंट 7.35 स्क्वेअर सेंटीमीटर.
7.35 स्क्वेअर सेंटीमीटर हा आलायचा एरिया. लक्षात घ्या, हा आलायचा एरिया. झालं, हे 2 मार्क उदाहरण असेल. काय काय केलं आपण याच्यामध्ये? फॉर्म्युला लिहिला, फॉर्म्युलामध्ये किमती लिहिल्या, किमती लिहिल्यानंतर त्याचं सिम्प्लिफिकेशन केलं आणि उत्तर काढलं. झालं, आलं उत्तर. लक्षात आलं? एरिया ऑफ ट्रायंगल कसं काढायचं? हां, फॉर्म्युला. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल. If the base of triangle is 5.6 cm and height is equal to what is its area? सोडवता येईल की नाही? बेस दिली, हाईट दिली, तोच हाच फॉर्म्युला आहे. तो फक्त काय करायचा? ओके, स्क्वेअर सेंटीमीटर लिहा, सेंटीमीटर स्क्वेअर, दोन्ही सेम. ओके, विषय लक्षात आला तुमच्या? एरिया विषय लक्षात आला का? एरिया ऑफ ट्रायंगल काही अवघड नाही, लक्षात घ्या. बाकीची उदाहरणं तुम्ही सोडवायची, मी सोडवून देणार नाही. हा, सगळी उदाहरणं सोडून देणार नाही, बाकी उदाहरणं तुम्ही सोडवायची. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा आहे काय? सरफेस एरिया ऑफ ट्रायंगल. आता प्रॅक्टिस सेट 46 मध्ये बघा, अ पेज ऑफ अ कॅलेंडर इज 45 सेंटीमीटर लॉंग अँड 26 सेंटीमीटर वाईड. व्हॉट इज इट्स एरिया? पेज ऑफ कॅलेंडर. कॅलेंडर, घरामध्ये कॅलेंडर असतं ना तारखांचं, ते कॅलेंडर कसं असतं? ते कॅलेंडरचं पेज कसं आहे? त्याचा आकार काय आहे? त्याचा गोलाकार आहे? वर्तुळ आहे का ते? नाही. मग कसं आहे? त्रिकोणी आहे का? नाही. म्हणजे मी तर अजून बघितलं नाही कोणाचं घरामध्ये, किंवा मला बघायला मिळालं कोणाकडे गोलाकार, त्रिकोणी कॅलेंडर. कॅलेंडर नेहमी कसं असतं? रेक्टँगल असतं. करेक्ट. आणि मग रेक्टँगलचं काय वापरणार तुम्ही तिथं? एरिया ऑफ रेक्टँगल वापरणार ना. फॉर्म्युला काय वापरणार? एरिया ऑफ रेक्टँगल. तुम्हाला लेंथ अँड ब्रेड्थ दिली आहे, ती वापरा आणि सोडवा. सेकंड एक्झाम्पल काय? व्हॉट इज द एरिया ऑफ ट्रायंगल विथ बेस 4.8 सेंटीमीटर अँड हाईट 3.6 सेंटीमीटर. आत्ता सोडवलं तसं सेम. फॉर्म्युला लिहायचा, फॉर्म्युल्यात किती टाकायचं, सोडवायचं. ओके, सिम्प्लिफाय करायचं. आफ्टर दॅट तिसरं, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेक्टँग्युलर प्लॉट ऑफ लँड 45.5 मीटर लॉंग अँड 30.5 मीटर ब्रॉड ॲट द रेट ऑफ 1000 रुपीज पर स्क्वेअर मीटर. काय अवघड नाही हे, लक्षात घ्या. आता तुम्हाला जर म्हणजे काहीच अवघड नाही, काय सांगतो ना तुम्हाला कसं सोडवायचं. आता रेक्टँग्युलर प्लॉट आहे, पहिला त्याचा एरिया काढा. आलेल्या एरियाला 1000 ने गुणा, 1000 ने मल्टिप्लाय करायचं. झाला आपल्याला तो एरियाचा, त्या प्लॉटचा खर्च किंवा त्या प्लॉटची किंमत आली. कारण एका स्क्वेअर मीटरला 1000 रुपये. मग ते किती स्क्वेअर मीटर ते काढायचे सगळे. ओके, म्हणजे एकच मुद्दा वाढला याच्यामध्ये. एरिया काढायचा रेक्टँगलचा आणि त्याला 1000 ने गुणायचे, झाला विषय. ओके, त्याच्यानंतर चौथं काय दिलंय? A rectangular hall is 12 meter long and 6 meter broad. Its flooring is to be made of square tiles of size 30 cm. How many tiles will fit in the entire hall? And how many would be required if tiles of size 15 cm were used? कायच आवड नाही हे, पण कसं सांगतो तुम्हाला? पहिल्यांदा हॉलचं, रेक्टँग्युलर हॉल आहे, त्याचा पहिल्यांदा एरिया काढून घ्या. बरोबर आहे. त्याच्यानंतर स्क्वेअर टाइल्स दिली. स्क्वेअर टाइल्स म्हणजे साईड मल्टिप्लाय बाय साईड, पण ती 30 सेंटीमीटर दिली. बरोबर आहे की नाही? त्याला पहिल्यांदा मीटरमध्ये करून घ्या. बघा, त्याला डिवाइड बाय 100 0.3 मीटर येईल, आहे की नाही? 0.3 × 0.3 काय येईल ते? आणि तो आलेला एरिया आहे त्याला या टाईलच्या एरियाने डिवाइड करा. टाईलच्या एरियाने डिवाइड करा, तेव्हा तुम्हाला नंबर ऑफ टाईल्स मिळेल. बघा, नंबर ऑफ टाइल्स लक्षात घ्या. नंबर ऑफ टाइल्स विचारलं तुम्हाला. नंबर ऑफ टाइल्स इज इक्वल टू एरिया ऑफ हॉल डिवाइड बाय एरिया ऑफ टाइल. आलं लक्षात? म्हणजे तुम्ही त्या हॉलचा एरिया काढा आणि एरिया ऑफ टाइल्स. आता इथे टाईलचे 2 प्रकार दिले. एक दिली 30 सेंटीमीटरची, लक्षात आलं का? एक दिली 30 सेंटीमीटरची बसवलेली किती टाईल्स लागतील, आणि दुसरं परत म्हटलंय 15 सेंटीमीटरची बसवलेली किती टाईल्स लागतील.
साहजिकच आहे बघा, त्याच्या निम्म्याने केले, त्याचा एरिया पण निम्म्याने येईल, म्हणजे दुपटीने लागायला पाहिजे. 30 सेंटीमीटरचं जर 10 लागला तर 20 लागायला पाहिजे. पण काढून बघा काय होतंय ते चेक करा. तुम्हाला एरिया हॉल काढता येईल कारण तो रेक्टँग्युलर आहे, लेंथ इंटू ब्रेड्थ ती. तुम्हाला एरिया ऑफ टाइल्स काढता येईल कारण तो स्क्वेअर आहे, साइड मल्टिप्लाय बाय साइड. कळतंय का मी काय बोलतो? हा वेळ नाही, वेळ का नाही मला सोडवायला लक्षात घ्या. ही तर जे व्हिडिओ क्लिप बनवतो ना मला 12 ते 15 मिनिटाच्या आत बनवायची आणि मला तुमचा बराचसा पोर्शन कव्हर करायचा आहे. 15 मिनिटाच्या वर केली की तुम्हाला ते अपलोड होत नाही. तुमचा प्रॉब्लेम आहे लक्षात घ्या. माझाही प्रॉब्लेम आहे, तोच तुमचाही प्रॉब्लेम आहे. नेट जास्त जात आहे, लाईव्ह सध्या बंद आहे सध्या. त्यामुळे मी थोडंसं फास्ट घेतो नाही ते उदाहरणं सगळी सोडवली असते. आणि ज्याला कळत नाही ना त्यांनी या माझ्याकडे या, आपण समजून घेऊ बसून. हाच घेता आलं लक्षात, ज्याला यायला या. ओके, अशी उदाहरणं सोडवा. ही उदाहरणं 4 मार्काला 5 मार्काला विचारले जातातच. त्यानंतर आफ्टर दॅट त्याच्यानंतर एक नवीन तुम्हाला एक कन्सेप्ट आहे, तो म्हणजे सरफेस एरिया. सरफेस एरिया, सरफेस एरिया काय प्रकार आहे हा सरफेस एरिया? आणि सरफेस कोणाला असतो? जो असं पातळ एखादं पेज घेतलं तर त्याला सरफेस आहे का? नाही, त्याला सरफेस नाही आहे. पृष्ठभाग, सरफेस म्हणजे पृष्ठभाग. आता पृष्ठभाग कोणाला असतो? ज्या त्रिमितीय म्हणजे कळतं का, ज्याला 3 डायमेन्शन्स आहेत, म्हणजे ज्याला लांबी आहे, ज्याला रुंदी आहे आणि ज्याला जाडी पण आहे. बघा, लांबी, रुंदी, जाडी, ह्या 3 ज्याला डायमेन्शन्स आहेत त्याला 3 डायमेन्शन फिगर म्हणतात. बघा, आणि ज्याला 3 डायमेन्शन फिगर आहे त्याला सरफेस एरिया असतो, त्याला सरफेस असतो. सरफेस आहे. आता हा सरफेस आहे लक्षात घ्या, पण हा सरफेस लेंथ इंटू ब्रेड्थ, हा रेक्टँग्युलर सरफेस आहे, लेंथ इंटू ब्रेड्थ काढून आपण एरिया काढून मोकळा, एकच सरफेस आहे. अशा अनेक सरफेस असलेल्या गोष्टी कोणत्या आहेत? बघा, तुमच्या घरामध्ये बघा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत अनेक सरफेस असलेल्या गोष्टी. तेलाचा डबा बघितला का? तेलाचा डबा कसा असतो रे? तेलाचा डबा वरून बघितला तर कसा दिसतो? स्क्वेअर दिसतो. समोरून बघितला तर कसा दिसतो? रेक्टँगल दिसतो. बघा, डोळ्यासमोर आणा, बघा तेलाचा डबा, हा तेलाचा डबा बघा की, बघा कसा दिसतोय. आलं लक्षात? आलं का? बघा, हा तेलाचा डबा आहे. कसा दिसतो रे तेलाचा डबा? वरून जर बघितला तर तो काय दिसतो? स्क्वेअर. काय दिसतो? स्क्वेअर दिसतोय की नाही? आणि साईडने बघितला किंवा समोरनं बघितला इकडून तर तो काय दिसतो? रेक्टँगल दिसतोय की नाही? रेक्टँगल दिसतो. बरोबर? इज दॅट क्लिअर? पण काय काय गोष्टी अशा असतात म्हणजे की त्या कुठूनही बघितलं तर तो स्क्वेअरच दिसतो, कुठूनही बघा तो स्क्वेअरच दिसतो. आणि काही काही गोष्टी अशा असतात तो कुठूनही बघा. उदाहरणार्थ प्रयोगशाळेमध्ये तुम्ही कधी ही काचेची चिप बघितली असेल किंवा जाऊ द्या ना, प्रयोगशाळा जाऊ द्या, तुमच्या दप्तरात एक वस्तू आहे ना, कोणती रे? बघा मला अशा करायची, कोणती वस्तू आहे अशी तुमच्या दप्तरात आहे की? कंपास पेटी आहे का नाही? कंपास बॉक्स कंपास कशाचाही बॉक्स घ्या छोटा, आहे का नाही? तो असं दिसतो का नाही? कुठूनही बघितलं तो रेक्टँगल दिसतो. कुठूनही बघा, इकडून बघा, कुठूनही बघा तो रेक्टँगल दिसतोय की नाही? लक्षात घ्या, हा तेलाचा डबा त्या सोडून जरा, हा जरा वेगळा आहे बरं का. म्हणजे कुठूनही बघितलेला तो रेक्टँगल, कुठूनही बघा काय दिसतो? हा रेक्टँगल. त्याच्यानंतर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कुठूनही बघा स्क्वेअर. काय दिसतोय? स्क्वेअर. कुठूनही बघा, वरून खालून समोरून कुठूनही बघा, तो तुम्हाला काय दिसला पाहिजे? स्क्वेअर दिसला पाहिजे.
मध्ये स्क्वेअर चौरस लक्षात घ्या अशा दोन गोष्टी आहेत. तर या दोन गोष्टींना आपल्या मॅथ्स मध्ये काय म्हणतात याला म्हणतात क्यूब. याला काय म्हणतात क्यूब CUB क्यूब लक्षात घ्या फार महत्वाचं आहे. याला काय म्हणायचं क्यूब. क्यूब कुणाला म्हणायचं कुठूनही बघितला तर तो स्क्वेअर दिसतोय त्याला म्हणायचं क्यूब. आणि याला काय म्हणायचं मग कुठूनही बघितला कुठूनही कसाही बघा तर याला म्हणायचं काय म्हणायचं क्यूबॉइड. काय म्हणायचं क्यूबॉइड. क्यूबॉइड क्यूब क्यूबॉइड लक्षात घ्या. म्हणजे मुद्दाम म्हणजे मी डोळे काय मिचकवतो माहिती का मुलांना वाटतं नाही डोळे रागात असतात काय आमच्याकडे आहे की नाही असं वाटतं. आणि ह्या कॅमेऱ्याकडे बघावं लागतं रे बाकी काय नाही. मला थोडंसं ते लांब दिसतं ना ते फळ्यावरचं दिसते का ते बघण्याचा प्रयत्न करतो ना म्हणून ते रडण्याचं मला असं 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 बघावं लागतं की असं डोळे बघायला. मोबाईल निवाट डोळे केलं झालं माझ्या डोळ्याचं काय सांगायचं गेल्या वर्षी सगळ्या नंबर वाढला डोळे त्रास देत आहेत. जाऊ दे ते लक्षात आलं का. क्यूब आणि क्यूबॉइड मधला फरक कळला का महत्वाचा. क्यूब कुणाला म्हणायचं क्यूबॉइड कुणाला म्हणायचं याला मराठीत घन म्हणतात. घन ठोका कुठं असतो रे तुम्ही ते खेळता का नाही ते काय ते त्याच्यावर 1 2 3 4 5 6 असे ठिपके असतात ते काय म्हणतात त्याला डायस का काय म्हणतात खेळता का नाही. तिथे एक दिसतो तुम्हाला ठोका आहे का नाही दिसतो का नाही ठोका. त्याच्यानंतर हा क्यूबॉइड अनेक ठिकाणी बघायला मिळतो. म्हणजे हा रेग्युलर आयटम आहे. हा क्यूबॉइड तुम्ही कंपास पेटी घ्या घरातले अनेक बॉक्सेस आहेत तुमचा बेड असेल तुमचं आणखीन कपाट असेल तुमचं ठीक आहे नाही ड्रेसिंग टेबलचं कपाट असेल किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहेत. बॉक्सेस अनेक बॉक्सेस आहेत क्यूबॉइडच असतात मेजॉरिटी. आणि आता बघा तुम्हाला लक्षात येईल नीट बघा ह्या प्रत्येकाला जर तुम्ही नीट बघितलं समोरून तर प्रत्येकाला बघा किती सरफेस आहे किती सरफेस आहे बघा. ह्याला किती सरफेस आहे बघा मोजा वरून जाऊ 1 2 3 4 5 आणि 6 सरफेस आहे. किती 6 सरफेस आहे बघा किती सरफेस आहे 6 सरफेस. आणि याला किती आहे याला पण 6 सरफेस आहे. याला तेवढेच सरफेस फक्त याचा आकार बदलला बाकी सरफेस तेवढेच आहे. तुम्ही कंपासला बघा किंवा माझ्याकडे इथे डस्टर आहे 1 2 3 4 5 6 डस्टर सुद्धा क्यूबॉइडच्या आकाराचं आहे का नाही. डस्टर आहे तुमचं पुस्तक आहे तुमची नोटबुक आहे हे सगळे क्यूबॉइडच्या आकाराचे आहेत. आणि प्रत्येकाला तेवढे सरफेस आहेत 6 सरफेस आहेत. ओके आता तुम्ही म्हणाल एवढ्या सरफेसचं आम्हाला करायचं आहे का तुम्ही काय सांगता आम्हाला सरफेस कारण आपलं सरफेस एरिया काढायचं. काय काढायचं आहे सरफेस एरिया काढायचा. आता उदाहरणार्थ हा क्यूब आहे. क्यूबचं एक समोरून काय दिसतोय स्क्वेअरचं हे काय रे एरियाचं फॉर्म्युला काय साइड मल्टिप्लाय बाय साइड म्हणजेच काय साइड स्क्वेअर म्हणजेच काय साइड स्क्वेअर. मग अशी किती साइड आहे किती आहे सरफेस आहे किती सरफेस आहे 6 सरफेस आहेत. मग क्यूबचा सरफेस एरिया काय आला म्हणून सरफेस एरिया बघा आता सरफेस एरिया ऑफ क्यूब इज इक्वल टू काय रे साइड स्क्वेअर एकाचा साइड स्क्वेअर दोनाचा 2 3 3 4 4 5 5 6 6 6 मल्टिप्लाय बाय साइड स्क्वेअर 6 मल्टिप्लाय बाय साइड स्क्वेअर झाला याचा फॉर्म्युला. त्याचा फॉर्म्युला तर झाला हो फार सोपं आहे ते आलं लक्षात. पण थोडंसं ह्याचं जरा वेगळं आहे. ह्याचं काय वेगळं आहे कारण ह्याचा प्रत्येकाचं सरफेस हा वेगवेगळा आहे. रेक्टँग्युलर दिसायला रेक्टँग्युलर आहे पण हा रेक्टँगल वेगळा आहे हा रेक्टँगल वेगळा आहे हा रेक्टँगल वेगळा आहे. तुमचा कंपास घ्या कंपास हातामध्ये घ्या आणि तुम्हाला मग दिसेल वरचं आणि खालचं सारखाच आहे.
मागचं आणि पुढचं सारखंच आहे आणि दोन्ही साईडचं सारखंच आहे, म्हणजे तिथं 2 2 जोड्या झाल्या. काय झाल्या? 2 2 जोड्या झाल्या. म्हणजे ही जर लेंथ म्हणली आहे का नाही आणि ही जर ब्रेड्थ म्हणली, बघा लक्षात घ्या, किंवा ही हाईट आणि ही ब्रेड्थ, कुठली ही ब्रेड्थ अशी जर म्हटलं, बघा, तर याच्या ठिकाणी इथे लेंथ इंटू हाईट, पहिल्याचं काय येतंय? लेंथ इंटू हाईट. तसंच याच्या मागचं पण काय येईल? लेंथ इंटू हाईट. बघा ही पण हाईट आहे, ही पण हाईट आहे इथं, हा ही बी आहे म्हणजे ही पण बी आहे. बघा नीट समजून घ्या. म्हणजे इथं 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 येताना बघा 2 मल्टिप्लाय बाय लेंथ इंटू हाईट, म्हणजे 2 कुठल्या? ही आणि ह्याच्या पाठीमागची आहे. बघा प्लस काय? हे वरच्या सरफेस काय? ब्रेड्थ इंटू लेंथ, ब्रेड्थ इंटू लेंथ. बघ 2 मल्टिप्लाय बाय ब्रेड्थ इंटू लेंथ. बघा मागचा पुढचा झाला, खालचा वरचा झाला, हा आधी. आता कुठले राहिले? 2 साइडचे राहिले. 2 साइडचे म्हणजे बघा हा आणि हा, इकडचा आणि इकडचा, म्हणजे ब्रेड्थ इंटू हाईट, ब्रेड्थ इंटू हाईट म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय ब्रेड्थ इंटू हाईट. बघा तुम्हाला जरा सोपं करून सांगेल मी काय केलं? वरचे 2 घेतले, ब्रेड्थ इंटू लेंथ, सॉरी लेंथ इंटू हाईट, तिकडचे निकडचे, म्हणजे हे 2 घेतले, हे आणि हे. नंतर कुठले घेतले? वरचा आणि खालचा घेतला, वरचा आणि खालचा. नंतर साईडचे घेतले 2, बरोबर आहे? हे 2 आणि हे 2 झाले का 6 सरफेस. आता ह्याच्यातनं 2 कॉमन काढू, 2 कॉमन काढू. आतमध्ये काय राहिलं? लेंथ इंटू हाईट प्लस ब्रेड्थ इंटू लेंथ प्लस ब्रेड्थ इंटू हाईट. हा कंस चौकोनी कंस कंप्लीट. बघा आता थोडंसं आपण जरा काय करू? सरळ करून घेऊ, सरळ आपल्या माहितीसाठी सरळ करून घे. आपल्याला मिळाला फॉर्म्युला, जरा सरळ करून घेऊ. सरळ म्हणजे कसं? लेंथ ब्रेड्थ आणि हाईट. काय आहे? लेंथ आहे का नाही, ब्रेड्थ आहे आणि हाईट आहे, हे 3 गोष्टी आहेत. बघा तर लेंथ इंटू ब्रेड्थ, लेंथ इंटू ब्रेड्थ हाय काय कुठे? हाईट. लेंथ इंटू ब्रेड्थ म्हणजे मी तो पहिला करून घेतला, लेंथ इंटू ब्रेड्थ प्लस त्याच्यानंतर ब्रेड्थ इंटू हाईट कुठे आहे का रे? हाईट. हा ब्रेड्थ इंटू हाईट म्हणजे हे घेतला, आता हा पण घेतला, ब्रेड्थ इंटू हाईट, बरोबर आहे? प्लस आता राहिला काय? हाईट इंटू लेंथ, हाईट इंटू लेंथ असं घेतो. लेंथ इंटू हाईट आहे ना, त्याच्या काय घेतो? हाईट इंटू लेंथ. हा पूर्ण. तुला सर असं का घेतलं तर तुमच्या माहितीसाठी सांगतो कसं ते बघा. 2 इंटू मल्टिप्लाय बाय इन द ब्रॅकेट आणि इन द स्मॉल ब्रॅकेट काय? लेंथ इंटू ब्रेड्थ, लेंथ इंटू ब्रेड्थ, ब्रेड्थ इंटू हाईट. लक्षात ठेवायला सोपं. लेंथ इंटू ब्रेड्थ, ब्रेड्थ इंटू हाईट आणि हाईट इंटू लेंथ. बघा म्हणजे हे आपल्याला लक्षात ठेवायला सोपं आहे का नाही? स्माइली तयार झाला का नाही बघा. हा स्माइली तयार झाला का नाही बघा. हा इथे 2 डोळे काढले, हा इथे 2 डोळे काढले, झालं का नाही स्माइली तयार? लेंथ ब्रेड्थ हाईट आहे का नाही? लेंथ इंटू ब्रेड्थ, ब्रेड्थ इंटू हाईट, हाईट इंटू लेंथ. सोपं. लक्षात ठेवायला सोपं झालं की नाही? हा surface area of cuboid is equal to 2 into bracket length into breadth plus breadth into height plus height into length. त्यात किमती टाकायच्या. येते का लक्षात? नीट बघा, बघा याच्याकडे म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. लक्षात हे परीक्षेला आपल्याला काय लागणार आहे? आपल्याला काय लागणार आहे? फॉर्म्युले लागणार. बस. पण तुम्हाला फॉर्म्युले कसे आले हे कळलं पाहिजे आणि ते कळलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला ते सांगितलं. ओके. आता काय टेन्शन आहे का? हा म्हणजे तुम्ही हे तुम्हाला लय असं मोठं वाटत असेल
तर तुम्ही असं हे शॉर्टकटमध्ये लिहिलं ना तरी चालतं. कसं 2 इंटू ब्रॅकेट काय LB प्लस BH प्लस HL. तुम्हाला काय वाचलं? लेंथ इंटू ब्रेथ, ब्रेथ इंटू हाईट, हाईट इंटू लेंथ. तेच फक्त काय केलं ते कंस कमी केले. कारण जास्त कंस जास्त चिन्ह आलं की तुम्हाला काय केलं याच्यामध्ये करायचं चिन्ह काढलं का 2 ह्याच्यामध्ये चिन्ह नाही गुणाकार हा आणि ह्याला काय ब्रॅकेट टाकायची गरज नाही कारण काय केलं मी कॉम्प्रेस केलं. बरोबर आहे की नाही? म्हणजे लक्षात आलं का? म्हणजे बऱ्याच मुलांना काय वाटतं चिन्ह ब्रॅकेट कसं किती अवघड आहे रे बाबा. काही अवघड नाही. लक्षात घ्या अवघड काहीच नाही. फक्त आपण ते सोपं करून घ्यायचं हा आणि हे लक्षात ठेवा. हे काय लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवलं ना तुम्हाला कधी चुकणार नाही. याला मल्टिप्लाय टू बस. सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय काय सुरुवात करायची लेंथ इंटू ब्रेथ, ब्रेथ इंटू हाईट, हाईट इंटू लेंथ. ओके समजेल? ह्याच्यावरची उदाहरणं आपण तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा हां मी घेईलच नंतर. ओके लेंथ आपल्या व्हिडिओची लेंथ किती झाली मला 26 मिनटं झाली. बहुत हो गया आहे.